नमस्कार, मी मनोज बिरारी, INDTV न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण प्रकाशा पुलावर आहोत आणि या नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा म्हणजे नंदुरबार आणि शहाद्याला जोडणाऱ्या या महत्त्वाच्या गावाच्या ठिकाणी हा महत्त्वाचा पूल आहे आणि या पुलावरून दररोजची लाखो वाहनांची ये-जा या ठिकाणी चालू असते। या ठिकाणी या परिसरामध्ये जवळजवळ साखर कारखाने, ऊस खांडसऱ्या आणि इतर सगळ्या जी महत्त्वाची ठिकाणं आहेत ती असल्याने आणि नंदुरबार जिल्हा हा प्रशासकीय दृष्ट्या महत्त्वाचा जिल्हा असून या ठिकाणी जे ऑफिसेस आहेत त्या ठिकाणी जाण्या येण्यासाठी हा महत्त्वाचा रस्ता आहे। ज्याप्रमाणे डांबरखेडा पूल बंद करण्यात आलेला आहे जीर्ण अवस्था झाल्यामुळे, तसंच गोमाई पूल हा बंद करण्यात आलेला आहे जीर्ण अवस्था झाल्यामुळे, त्यामुळे फिरून जी वाहनं येतात संपूर्ण परिसरातून ती या पुलावरून जात असतात। हा पूलही जुना असून या ठिकाणी नवीन पुलाचं जे बांधकाम आहे ते सुरू आहे आणि ते अतिशय संत गतीने सुरू असल्यामुळे या ठिकाणी हा जो पूल आहे हा रहदारीला आता अपूर्ण पडत आहे। या पद्धतीने आपण पाहू शकतो या परिसरामध्ये जे कारखाने आहेत त्या कारखान्यांना ये-जा करणारी जी ट्रॅक्टर्स आहेत, जी वाहनं आहेत, त्यांची ट्रॉली ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे। मोठ्या साईजची ट्रॉली असल्या कारणाने वाहतुकीला खोळंबा होतो, वाहतुकीला अडचण निर्माण होते। परिणामी जी हेवी वाहतूक आहे ती सुद्धा या ठिकाणी वळवण्यात आली असल्या कारणाने आपण पाहू शकता शाळकरी मुलं या ठिकाणाहून ये-जा करत आहेत, रोजची येणारी जाणारी माणसं आहेत, ऑफिसातले अधिकारी आहेत, पण ही सगळं मुख गिळून हे सगळं रोजचा हा ट्रॅफिक जामचा जो समस्या आहे ती पाहत आहेत। आपण पाहू शकतो या ठिकाणी जे नागरिक आहेत ते स्वतःच ट्रॅफिक पोलीसचं काम करताना आपल्याला दिसून येत आहे आणि तेच वाहतूक सुरळीत करताना आपल्याला दिसत आहे। अशा प्रकारे नागरिक स्वतः उतरून वाहतूक सुरळीत करत आहेत, पण या ठिकाणी पोलीस किंवा ट्रॅफिक पोलीस परमनंटली असणं फार गरजेचं आहे, ज्यामुळे जी ट्रॅफिकची जी समस्या आहे, वाहतुकीची खोळंबीची जी समस्या आहे ती निर्माण होणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यायला पाहिजे आणि नागरिकांना सुटका यातून मिळाला पाहिजे। तर मी धनराज मराठे, तर तुम्ही बघू शकता इथं कशा पद्धतीने ऊसच्या ट्रॉला पलटी झाला, त्याच्यानंतर ऊस पडले, गरिबाचे नुकसान झालं शेतकऱ्यांचं आणि तो ऊस परत नदीमध्ये फेकला जातोय, पर्यावरणाचे नुकसान होते। त्याच्यानंतर 2 तास इथं ॲम्ब्युलन्स उभी होती, तर ॲम्ब्युलन्स मध्ये गरोदर महिला 2 तासापासून लाईनीत उभी होती। आधीच सुविधांच्या अपुरा असल्याने सुविधा परिपूर्ण मिळत नाही नंदुरबार सारख्या आदिवासी बहुल भागात।